मी बोलताना गोलीगत झापूक झुपूक झापूक झुपूक, मी बोलताना गोलीगत झापूक झुपूक झापूक झुपूक, मी फालतूला गोलीगत झापूक झुपूक झापूक झुपूक, मी गोल गोल गोलीगत झापूक झुपूक झापूक झुपूक. इतकं म्हणजे एवढीच्या गाड्याचं अख्खं झेंड लावल्यात आणि ते आणायचं सोपं आहे का? मला आधीच दम आहे, मला धाप लागते. मला धाप लागली की पंप असला तर मला श्वास घेतल्या का वाटतं, नाही तर डागात घेतले का वाटतं. तर सरांनी बोलावले लोक, मी म्हणायचं मी नाही आणत, जावं तुमचं तू. मी कोणाला संधी देत नाही, संधी परमेश्वर देतो. कारण मी पण कोणाकडून तरी ती संधी घेतलीच होती ना. काय केलं मला मेनू कार्ड मी कसं केलं मला मी झुमका आहे झुमका. कुठल्याच वर्गाची मक्तेदारी असू शकत नाही ना कलेच्या क्षेत्रात, की यांनीच काम करायचं आणि त्यांनीच काम करायचं आणि त्यांनी नाही काम करायचं, असं नाही करायचं. असे सूरजला बघायला कोळणार असंही म्हणणारी लोक आहेत, किंवा सूरजला बघायचंच आहे असा म्हणणारा प्रेक्षक वर्ग तर जास्तच आहे. माझ्या ध्यानात नाहीये. झापूक झुपूक बच्चा आयला बेव ना फिरलो, अगं बाय ग किती क्यूट किती गोड, काळजात बसते असं काहीतरी केलं. मैत्रिणी नव्हत्या त्या मला पेपर लिहून द्यायच्या, तुझं गोड अक्षर दे ना लिहून, माझं लय मोठं अक्षर आहे, मला आवडत नाही. आणि आपल्या मराठीला वाव भेटलीच पाहिजे, मराठी पिक्चर गाजलाच पाहिजे, आणि हिट माझा झापूक झुपूक आहेच. आणि माझ्या फॅनला एकच सांगणार नाही मी, की आपल्या मराठी माणसाला तुम्ही मोठं केलं पाहिजे. आता साऊथला किती आपली मराठी पिक्चर बघतात, पण आपल्या मराठी माणसाला ना मराठी माणसांनीच डोक्या उचलून घेतलं पाहिजे. मला माझ्या फॅनला एकच सांगायचंय, तुमच्या सूरज भाऊचं एकदाच फक्त काम बघा आणि थिएटरमध्ये जा, मग मला तुम्हाला काय शिव्या द्यायच्या ती द्या, मी ऐकून घ्यायला तयार. निकीचा आवाज ठना ना 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 ना, निकीने हिला खाऊन टाकले. निकी कुणाला जमून सोरायची ना पोलींना, फट 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 वार करायचे, असे फटाकला कसा वाजतो कना कना तसंच करायची ती. कारण सोपं नाही तिथं राहणं, मी अनुभवलंय. तिथं इतकं दुःख असतंय ना. मला आता 1 रुपयाची बी किंमत आहे, म्हणजे माझ्यासाठी लय 1 रुपया लय, 8 बी माझ्यासाठी लय, कष्टाची लय जाणीव आहे मला. कुठं जाऊ द्या, मातीतला मुलगा कधी किती बी मोठा होऊ द्या, पण मातीतच राहणार. त्यांचं लोकलच पॅकअप व्हायचं नाही, लोकल निघायची. हो माझं उशीर निघायचं. तुला मध्ये होती ती सुट्टी, मला नव्हती सुट्टी. तुला सुट्टी आणि कधी सुट्टी होती? सर तुम्ही खरं सांगा. मी म्हटलं माझी टेप शिकवा ना कसं तर, मग ते असं शिकवलं, दिल्लाशी धर धर असं फटावर आली पोलांचा बाजार उठला, असे हाकलायचे. लय बे वाटते मला, लय बे वाटते. मी म्हटलं कसं आहे, तू एवढी सुंदर नाही तेवढं फुल पाकलं सुंदर, तू का हाकलते त्याला. मी डायलॉग बोललो तिथं. नमस्कार, महाराष्ट्र टाइम्समध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. येत्या 1-1.5 महिन्यामध्ये मराठी सिनेमे येत आहेत, बरेच सिनेमे येत आहेत, आणि प्रत्येक सिनेमाचा विषय वेगवेगळा आहे, आणि म्हणूनच त्या प्रत्येक सिनेमाची उत्सुकता आहे प्रेक्षकांच्या मनात. असाच एक सिनेमा म्हणजे झापूक झुपूक. या सिनेमाबद्दलची उत्सुकता या कारणासाठी आहे की त्यातले कलाकार, त्यातली मांडणी ह्या ट्रेलरवरून आपल्याला साधारण लक्षात येते, पण तरीसुद्धा त्या सिनेमाविषयी आणखी आपल्याला काही जाणून घ्यायचं आहे. म्हणूनच या सिनेमाची संपूर्ण टीम आपल्यासोबत इथे आली आहे. जिओ स्टुडिओजचे निखिल साने सर, दिग्दर्शक केदार शिंदे सर, सूरज चव्हाण, जुई भागवत, इंद्रनील कामत आणि हेमंत भरांदे हे सगळे आपल्याशी आज संवाद साधणार आहेत. महाराष्ट्र टाइम्सचे निवासी संपादक समीर कर्वे सर यांना विनंती करते की ह्या दिवसाची एक खास भेट लक्षात राहावी, म्हणून एक गणपती बाप्पा आम्ही तुम्हाला देऊ इच्छितो, शुभेच्छा म्हणून. सुरुवात दादापासूनच करायची. ऍक्टर काय शेवट डायरेक्टर मेन असतो आणि सगळ्यात शेवटी जेवतो डायरेक्टर जेवतो. सगळे ऍक्टर पहिले जेवतात, मी आत्ता जेवलोय. लय काम चालू आहे सर. मार्केट सध्या हलवलं आहे.
त्या मार्केट ते मार्केट सर्वात पहिल्यांदा जेव्हा समोर आलं बिग बॉसच्या सेटवर म्हणा किंवा त्या सगळ्या तयारीमध्ये, तेव्हा पहिल्यांदा त्याला भेटल्यावर काय नेमकी तुझी प्रतिक्रिया होती? मी काही सूरज चव्हाणला ओळखत नव्हतो आणि मी त्याचे व्हिडिओज अजिबात पाहिले नव्हते. कलर्स मराठीचा हेड होतो तेव्हा बिग बॉसची जबाबदारी दिली आणि आम्ही कास्टिंग करत होतो. तर कास्टिंगमध्ये अभिषेक जो आहे करण गुटकर, त्यांनी बरीचशी नावं काढली होती, त्यात सूरज चव्हाणचं नाव होतं. त्याचं पहिल्यांदा व्हिडिओ बघितला तर मला असं झालं की इंटरेस्टिंग आहे मुलगा, कोण आहे हा? तर तो म्हणाला असं असं आहे आणि तो खूप गावात राहतो आणि तो येणार नाही आणि असं तसं खूप झालं. म्हटलं एकदा बोलून तर बघा. तर बिग बॉस सुरू होण्याच्या अगोदर एक 5 दिवस हा मुलगा मला भेटायला इथे मुंबईत आला. 15 मिनटं मी याच्याशी बोललो आणि मला काय जाणवलं माहिती आहे ना, तो ना पडद्यावर वेगळा आहे, तो एक वेगळा सूरज आहे आणि जेव्हा तो समोर बोलतो आणि आपल्याशी बातचीत करतो तेव्हा एक सूरज वेगळा आहे. म्हणजे काय म्हणतात ते इट्स लाईक मास्क लावल्यानंतर कसं असतं ना, त्या पद्धतीचं व्यक्तिमत्व आहे. आणि मग बिग बॉसचा प्रवास सुरू झाला. पहिल्याच दिवशी तो एक बाथरूमचा सिक्वेन्स झाला की जिथे त्याला रात्री 1:30 वाजता बाथरूमला जायचं होतं आणि तो दरवाजा आम्ही उलट्या बाजूनी बंद केला होता आणि 5 मिनटं हा मुलगा तो बाथरूमचा दरवाजा उघडण्याचा स्ट्रगल जो करत तर ते बघितल्यानंतर मला असं झालं की या मुलामध्ये गंमत आहे. आणि मग अगदीच पहिल्या दुसऱ्या आठवड्यामध्येच माझ्या डोक्यामध्ये ती गोष्ट सुरू झाली की एक गोष्ट माझ्याकडे आहे डिव्हाइस म्हणून, हे कॅरेक्टर आपल्याला पाहिजे. मी रितेश भाऊंना बोललो आणि त्याच्या अगोदर मी निखिलशी बोललो. निखिलला मी सांगितलं की असं असं आहे माझ्या डोक्यामध्ये आहे, कारण आमचं ठरलेलं होतं बाईपण नंतर आई पण भारी देवा करायचं. आणि मी अचानक त्याला सांगितलं की असं असं आहे मला झापूक झुपूक करायचे आणि सूरज चव्हाणला घेऊन करायचे. तरी बिग बॉस थोडंसं बघितलं होतं. तो म्हणाला इंटरेस्टिंग आहे, काय गोष्ट आहे का तुझ्याकडे? तर म्हटलं आहे, गोष्ट माझ्याकडे आहे. मग हा प्रवास सुरू झाला आणि आज आनंद असा आहे की 7 ऑक्टोबरला मी शब्द दिला होता सूरजला आणि सूरज बरोबरीने त्याच्या सगळ्या महाराष्ट्रातल्या फॅन्सना किंवा जनतेला की मी सूरज चव्हाणबरोबर सिनेमा करतो आहे आणि आज 25 एप्रिलला तो सिनेमा प्रदर्शित होतो आहे. सूरज, पहिल्या मीटिंगमध्ये जेव्हा पहिला दादांना तू भेटलास, तुला भेटलास पहिल्यांदा बिग बॉसच्या वेळेला, तेव्हा तू काय बोलणं झालेलं तुमच्यामध्ये? काय तुला विचारलं त्यांनी? सरांनी विचारलं बिंदास राहायचं, बेयचं नाही बिग बॉसमध्ये. भांडं करतात पण लढायला येतं, कारण तिथं आपण हलक्यात घेतलं ना, आपल्या शांत बसलं ना लय बोलतात लोक. त्यामुळं मी शांत बसत होतो, मला नाही आवड भांड्याची लय, मी गप गप होतो. नंतर समजायला लागलं ते गेम कसं खेळायचं, कसं म्हणजे टास्क समजायला लागलं तेव्हा मी खेळायला लागलो. ते लगोलच्याचा म्हणा, परत ते रेल्वेचा म्हणा, त्याच्यात चांगलं खेळलेलं मी. आणि शेवट ती छोटी गाडी होती बघा, झेंडा आणायचे होते, ते अख्खं मी किती सेकंदात आणलेलं, नाही 20 आणलेलं, किती 40 सेकंदात का किती लोकला आणलेलं. ती लय अलगो असते इतकं, म्हणजे एवढीशा गाड्याचं अख्खं झेंड लावल्यात आणि ते आणायचं सोपं आहे का? मला आधीच दम आहे, मला धाप लागते. मला धाप लागली की पंप असला तर मला श्वास घेतल्या का तो वाटतं, नाही तर डागात गेले का तो वाटत असं होत. तू गावात असताना तुझे रील्स बनवायचे त्या स्क्रीनवर, ते व्हायरल झाले, ते सगळेजण बघायचे. पण आता स्वतःला इतक्या मोठ्या स्क्रीनवर बघताना, आता सिनेमा रिलीज होईल, ट्रेलर आलाय, मोठ्या स्क्रीनवर तुला बघून स्वतःला काय वाटलं? आज कुठं बघितलंय ट्रेलर बघितलं असेल ना स्वतःचा? ट्रेलर मला झकासच वाटला, कारण काम करून घेतलंय पप्पांनी, म्हणल्यावर चांगलं जात नाही. ते ओरडायचे पप्पा? पप्पाचा राग कुठं, काय सण होतो का आमचं? काय बोलायचं ते? काय बोलायचं तुला? रचिल्लेलं माझ्या असंच, म्हणजे मी त्यांचं कधी कधी ऐकायचो, कधी कधी मला म्हणजे मला नाराज केलं ना, मी देणार नाही सीन. मी आनंदात असतो ना, खुशीत, तेव्हा मी फुल एन्जॉय करून देणार. पण ते काय करायचं, माझ्या ओलाडलं ना, माझं मन दुखायचं, मी जाऊन बाजूला लागायचं, इतकं लागायचं का काय सांगायलाच नको. मी युनिटी जाऊन मध्ये बसायचो, लागायचो. नंतर ती त्यांची काय सर, ती तुमची माणसं, हा, ती न्यायला यायची मला, चल सरांनी बोलावले लोक, मी म्हणायचो मी नाही आणत, जावं तुमचं तू. पटवायला काय करायचे मग? पटवायला मग मी डायरेक्ट जाऊ दे, आपला माणूस आपल्याला सांगतोय, आपल्या चांगल्यासाठी सांगतोय, मग मी मिठी मारायचं परत.
हा सगळा गोतावळा तुम्ही सांभाळताय, हा सगळं प्रपंच सरांनी मांडताय, ते सगळं काय म्हणजे काय व्हायचं सगळं हे सगळं सांभाळताना? आणि जेव्हा केदारनी सांगितलं की हा सिनेमा आपण करूया वगैरे वगैरे, तेव्हा या गोतावळ्याचा अंदाज नव्हता. तो आपण काय म्हणूया गेले 2 महिन्यापासून शूटिंगपासून आम्हाला अंदाज येतो आहे त्याचा. आणि त्याच्या खूप सुरस कथा जर म्हटलं तर केदार शिंदे खूप जास्त चांगल्या प्रकारे सांगतील. पण मला असं वाटतं की प्रत्येक सिनेमाची गंमत असते, प्रत्येक टीमची एक गंमत असते. सो मला असं वाटतं की केदार ज्या प्रकारचा सिनेमा मांडतो आहे, सूरज हिरो आहे आणि ती एक लव्ह स्टोरी आहे किंवा वॉट एव्हर, पण त्याच्यामध्ये मुख्य म्हणजे सगळी नवीन मंडळी तुला बघायला मिळतील. इट्स अ फ्रेश यंग कास्ट. सो असं मला कुठेतरी वाटतं की होपफुली या सिनेमाच्या निमित्ताने एक नवीन फळी, एक नवीन कलाकार चेहरे मराठी इंडस्ट्रीला मिळतील असं मला वाटतं आहे. आणि तो जो प्रश्न आहे की रील स्टार जो असतो, जो फिल्म स्टार होणार का, त्याचं उत्तर त्याचं उत्तर 25 एप्रिलला मिळेलच, पण ते पॉझिटिव्ह उत्तर असेल ह्याची मी खात्री नक्की देतो. हे असं आहे. कसे कलाकार चेहरे दिसत आहेत, तर केदार सर तुम्हाला विचारत होता, हे जे चेहरे इथे बसले ते आम्हाला मालिकांमधून दिसलेले आहेत. अजून एक कलाकार आहे, ती पण मालिकेत होती, म्हणजे तिने आधी एक सिनेमा केला, पण तरी प्रामुख्याने मालिकांमधनं घराघरात पोहोचलेले हे चेहरे आहेत. तर याच्या मागचा विचार काय होता? म्हणजे हे ठरवून नवीन कलाकार घेणं किंवा मालिकांमधून लोकप्रिय झालेले कलाकार घेणं, याच्या मागे काही विचार होता? बहुतेक कलश मराठीची पुण्याई असेल की मी तिथे हेड होतो आणि मला सगळी ती मंडळी दिसली. पण जोक सपाट, हां जोक सपाट. मला काय वाटतं, आपण एक गोष्ट कथा जेव्हा मांडतो तेव्हा त्यातले कॅरेक्टर्स आहेत ना, हे आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात आणि मग ते उभे राहतात. तर माझं नेहमीच मत आहे ना की कास्टिंग करताना 50% ती व्यक्ती त्या पद्धतीची दिसली ना, म्हणजे 50%च म्हणतो मी, जर 100% नाही, 100% दिसली तर अप्रतिमच. जसा सूरज 100% दिसला आहे, पण बाकीची लोक 50% जरी दिसली ना, पुढचे 50% आपलं काम आहे मेहनत घेण्याचं. कारण कास्टिंगमध्ये काय आहे की ती व्यक्ती पहिल्यांदा कॅरेक्टर म्हणून आतमध्ये शिरली तर लोकांचा विश्वास बसायला लागतो की हे कॅरेक्टर करेक्ट आहे, आणि तो एकदा विश्वास बसला ना की मग पुढचं काम सोपं होत जातं. दुसरं असं काही ठरवून कोणाला, माझ्याकडे तर बऱ्याच नवीन लोकांनी कामं केलेली आहेत. मी असं मला कधी कधी असं वाटतं की मी जेव्हा आत्मचरित्र लिहीन तेव्हा शेवटी आपण काय काय काम केलं असं जी पानं असतात त्याच्यात मी कोणाकोणाला पहिल्यांदा डिरेक्ट केलं असं जर नावं लिहिली तर 1-2-3 पानं तर नक्कीच जातील त्याच्यामध्ये. मी कोणाला संधी देत नाही, संधी परमेश्वर देतो. कारण मी पण कोणाकडून तरी ती संधी घेतलीच होती ना. मी जेव्हा पहिल्यांदा काम करायला लागलो तेव्हा मला कोणीतरी संधी दिली, कोणीतरी विश्वास दाखवला. हा विश्वास फक्त यांच्यावर दाखवण्याची गरज आहे. आणि आता माझं एज 52 आहे, मी आत्ता माझ्या नंतरच्या पिढीमध्ये काम करतो आहे. तर मी कधीतरी असा विचार करतो, यांच्यामुळे मी अपडेट राहतो की आत्ताच्या पिढीला काय लागतं आणि काय त्यांची मानसिकता आहे किंवा विचार आहे, हा विचार समजण्यासाठी मला या यंग टीमबरोबर काम करून जरा जास्तच बरं वाटतं आहे. जुई, इंद्रजित आणि हेमंत, तुम्ही तिघं ट्रेंड, आपण आर्टिस्ट म्हणून की तुम्ही ते कलाकार आहात, तुम्हाला कसं काम करायचं, काय काम करायचं हे माहिती आहे. दिग्दर्शक त्याची वाटा दाखवणार, काम करणार, आणि समोर तुझ्यासमोर सूरज आहे की त्याला नेमकं शास्त्र माहिती आहे की कसं अभिनय करायचं, त्याला जे प्रामाणिकपणे तो ते करत असतो. अशा वेळेला तुमची टीम कशी नेमकी जमायची, सेटवर काय नेमकं व्हायची किंवा वर्कशॉपला नेमकं काय झालेलं आहे, एकमेकांना समजून घेताना काय कसं होतं? खूप वेगळी प्रोसेस अनुभवायला मिळाली. कारण तू म्हणालास तसं, एक आपण जेव्हा एकांकिका किंवा भरपूर थिएटर बॅकग्राऊंडमधून येतो तेव्हा आपण एक प्रोसेस फॉलो करत असतो. तर ती या सिनेमासाठी कुठेच म्हणतात ना, त्या सरांनी आधीच सांगितलं होतं की पहिली गोष्ट, एकतर सूरज आपला इतका रॉ आहे, तो ॲक्टर नसल्यामुळे
तो जे आहे तसा तो प्रेझेंट झाला आहे कॅमेरासमोर, तितका खरा प्रेझेंट झाला आहे. सो त्याच्यासमोर काम करत असताना आम्ही पण तितकेच परफॉर्मन्स करताना आम्ही कुठेतरी अभिनय करतो हे कुठूनही वाटणं गरजेचं नव्हतं. तर त्यामुळे सरांनी आधीच सांगितलेलं की तुम्ही अभिनय घरी सोडून तुम्ही इथे काम करायचं आहे. तर त्यासाठी पण सर असल्यामुळे त्यांचा एक डिसिप्लिन असतो, त्यांची एक शिस्त असते आणि त्यामध्ये कामाबद्दलची मी प्रोसेस जी म्हणाले त्यामध्ये आम्ही जे वर्कशॉप्स केले त्यात आम्ही पूर्णपणे पात्राचा अभ्यास केला होता. सरांनी सांगितलेलं तुम्ही भरपूर वेळा ती स्क्रिप्ट वाचा, पाठ कुठेही करू नका, पण तुम्हाला माहिती असलं पाहिजे की काय घडतं आहे सीनमध्ये, काय त्या फिल्मचा फ्लो आहे. आणि त्यामध्ये मी आता माझं नारायणी पंजाबराव मोहिते हे पात्र आहे. तर नारायणी कशी आहे, ती काय बॅकग्राऊंडमधून आली आहे, आज तिचे काय विचार आहेत, ती शिक्षिकासुद्धा आहे चित्रपटात. तर तो अभ्यास केलेला आणि मग सेटवरती सूरज असल्यामुळे म्हणजे आमची तशी रिहर्सल नाही व्हायची, जे व्हायचं ते टेकमध्ये व्हायचं. सो ती स्पॉन्टेनिटी होती आणि खूप अनलर्न करायला मिळालं गोष्टी. आणि ॲज अन ॲक्टर अशी जेव्हा प्रोसेस मिळते तेव्हा तुम्ही खूप ग्रो करता. आणि सरांबद्दल म्हणजे सरांची मी खूप मोठी फॅन आहे, त्यांचे इतके चित्रपट पाहिले आहेत, खूप आवडतात आणि त्यांच्याबरोबर अशी एक वेगळी प्रोसेस आणि त्यांच्याकडून प्रचंड शिकायला मिळालं. तर येस, हा माझा अनुभव होता पूर्ण, तो सांगेन. सो ही प्रोसेस इतकी इंटरेस्टिंग होती की सरांनी आम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की तुम्ही ठरवून सेटवर येऊ नका, आपण ॲक्टर म्हणून एक वाक्य कशी घ्यायची आहेत, त्याच्या पाठीमागचे मोटिव्स आपल्याला माहिती असतात. सो त्यांनी सांगितलेलं स्क्रिप्ट वाचा, तुमचे मोटिव्स तुम्हाला कळलेले असू देत, पण ठरवू नका की मी अमुक वाक्य अमुक पद्धतीने घेईन. कारण सूरज हा इतका अनप्रिपेअर्ड आहे आणि जर आम्ही काही ठरवून गेलो तर ते वर्क होणं खूप अवघड होतं. सो आम्हालाही त्यांनी सांगितलेलं की तुम्हालाही तितकंच अनप्रिपेअर्ड राहायचं आहे. याची गंमत अशी झाली की आम्ही जेव्हा सीन करायचो तेव्हा आमचं गिव्ह अँड टेक असायचं ते केदार सरांसोबत असायचं रिहर्सल्सला. कारण सूरजला स्क्रिप्ट वाचता येत नाही, पण त्याची ग्रास्पिंग पॉवर खूप चांगली आहे, त्यामुळे तो तिथे असायचा, त्याला माहिती असायचं की काय करायचं आहे, इमोशन्स माहिती होत्या. सो जेव्हा टेक व्हायचा तेव्हा तो त्या क्षणी करायचा ना, ते पहिलं गिव्ह अँड टेक आमचं असायचं. सो ते इन्स्टिंक्टवर असायचं, ते त्या क्षणी घडलेलं असायचं आणि त्या क्षणी घडलेल्या गोष्टीच ॲक्टरला हव्या असतात. आणि ती जी स्पॉन्टेनिटी क्रिएट झाली आहे ती खरी मॅजिक ठरणार आहे असं मला वाटतं. आणि यात एक मला ॲड करायचं की हा जसं म्हणाला की ती स्पॉन्टेनिटी, त्यामुळे केदार सरांचा असा खूप प्रयत्न होता की आमच्याकडून वन टेकमध्येच करून घ्यायच्या गोष्टी, कारण ते पहिल्या टेकला जे मिळेल ते तितकं खरेपणाने येईल. सो त्यामुळे हा सुद्धा आम्ही यावेळी या प्रोसेसमध्ये हा एक वेगळा अनुभव होता. तसं सांगायचं खरंच काय राहिलेलं नाही आहे, पण महत्त्वाची गोष्ट एक उल्लेख करायचा आहे मला ती ह्या गोष्टीचा की 4 दिवस आमचं वर्कशॉप झालेलं होतं आणि वर्कशॉपमध्ये सरांनी कुठलाही सीन आपण इम्प्रोवाईज करतो वगैरे अशा कुठलीच गोष्ट झालेली नव्हती. सरांनी फक्त एवढंच केलं होतं की सुरुवातीला तर इंद्रणीने आणि मी येताना एक आमचा फोन कॉल झाला होता की आपल्याला कदाचित असं करायला लावतील, कदाचित स्क्रिप्ट वाचन असेल काय असेल, पण असं काहीच नाही. फक्त आम्ही तिथं गेलो, मस्त बॉन्डिंग केलं 4 दिवस. सूरजची आम्ही जुळवून घेण्याचा प्रयत्न केला, त्याने आमच्याशी जुळवून घेण्याचा प्रयत्न केला. बॉन्डिंग केलं म्हणजे खरं बॉन्डिंग केलं म्हणजे एकत्र नाही. सूरज बरोबर सूरज बरोबर सॉरी काय बोलत होतो. नाही, बॉन्डिंग केलं म्हणजे हेच केलं आम्ही की एकत्र जेवलो, एकत्र गप्पा मारल्या, कुठं बाहेर जाऊन यायचं असेल तर एकत्र जाऊन आलो. तर सूरजला समजणं सोपं झालं. जसं सुरुवातीला सर म्हटलं होतं की तो रील करताना वेगळा आहे, तो बिहाइंड द कॅमेरा वेगळा आहे. सो त्याला समजून घेणं खूप गरजेचं होतं आमच्यासाठी म्हणून. सो ते आम्ही सुरुवातीला केलं आणि त्याच्यानंतर माझ्या पर्टिक्युलर राजकुमार कॅरेक्टरबाबत म्हणायचं झालं तर सरांनी सुरुवातीला सांगितलं होतं की सगळ्यात सुरुवातीला तुला तुझे डोळे शोधावे लागतील. सो सरांनी त्यासाठी मला काही मूवीजची नावं, काही घरी एक्सरसाइजेस करायला सांगितले होते की काय मी करू शकतो, काय माझ्या कॅरेक्टरवरती वर्क करू शकतो. सो सुरुवातीला डोळे पकडले की काय डोळे असतील त्या कॅरेक्टरचे आणि मग बाकी स्वभाव आणि या सगळ्या गोष्टी जे आपण रेग्युलर करतो त्याच. पण कुठलेही ठोकताळे डोक्यात ठेवून नव्हतो गेलेलो, अजिबातच नाही. जे काय होईल ते सेटवर होईल आणि जसं जुई म्हटली तसंच ते 1 आणि 2 टेकमध्येच अख्खी फिल्म झालेली आहे. सो तुम्हाला ती तेवढीच स्पॉन्टेनियस वाटेल आणि बघायला जाम मजा येईल 25 एप्रिलला. माझं तर ट्रेलरमध्ये कळलेलं आहेच की निगेटिव्ह आहे.
मी या विलन आहे याच्यामध्ये, आणि तो तुम्हाला थोडंफार कळायला पण असेल की मारामारी करतोय, बोलतोय, असं सगळंच आहे त्याच्यामध्ये. पण याच्या व्यतिरिक्त आत्तापर्यंत मराठी चित्रपटांमध्ये जसा विलन दाखवलेला आहे त्याच्यापेक्षा पूर्ण वेगळा आहे. आणि फक्त तो विलन असा नाही आहे, तर तो महत्त्वाकांक्षी आहे. त्याचे नियम ठरलेले आहेत, आणि तो तसाच वागतो. त्याच्या नियमांच्या मध्ये आलेलं त्याला आवडत नाही, आणि त्याच्यासाठी तो खरा आहे, सच्चा आहे आणि प्रामाणिक आहे. सो असा तो विलन आहे. माझी तर ही डेब्यू फिल्म आहे, आणि ॲक्टर म्हणून ज्या ज्या गोष्टी करण्याची इच्छा ॲक्टरला असते त्या सगळ्या गोष्टी करण्याची संधी केदार सरांनी दिलेली आहे. ॲक्शन असेल, रोमॅन्स असेल, ड्रामा असेल, अशा बऱ्याच गोष्टी मी केल्यात. शेखर हे कॅरेक्टर जसं ट्रेलरमध्ये दाखवलं आहे की सूरजचा जिगरी मित्र आहे, यार आहे. तर आमचं कमालीचं बॉन्डिंग, आमची कमालीची मैत्री आहे पिक्चरमध्ये. मी त्याला सगळ्या गोष्टींमध्ये मदत करत असतो. आणि ट्रेलरमध्ये तुम्ही पाहिलं असेल की तो पत्र मागायला येतो माझ्याकडे, आणि पत्र लिहून देणं, लव्ह लेटर लिहून देणं. तर मी ना खूप चांगला आर्टिस्ट आहे, मी स्केच काढतो, पोर्ट्रेट्स काढतो, माझं अक्षर खूप सुंदर असतं, आणि म्हणून तो माझ्याकडे येत असतो. पण तो पत्र का देतो आहे किंवा त्या पत्रामध्ये काय आहे, ही जी सगळी त्या पाठीमागची एक स्टोरी आहे ना, ती तुम्हाला चित्रपटामध्येच बघायला मिळेल. आणि आता जी केमिस्ट्री नवीन गाण्यातून दिसते आहे, जुईची आणि माझी आणि इवन सूरजची, आमच्या तिघांची जी, ती तर धमालच करणार आहे असं मला वाटतं. सिनेमात तू शेखरकडून पत्र लिहून घेतोस, तसं दादा म्हणला की स्क्रिप्ट वाचता येत किंवा वाचता येत नाही, तर अशा वेळेला कशा अनुभवाची तुला मदत करायची, कसं तू ते स्क्रिप्ट वाचायचा, कोण तुला ऐकवायचं, ते पाठांतर कसं करायचं आणि ते कसं कॅमेरासमोर सादर करायचं? मी मला कुठं वाचता येतं काय, इथं बसलेत ना, यांनीच शिकवलंय अख्खा. काय करायचं ते, कसं सांगायचं? सर समजून सांगायचं, तुला हे सीन घ्यायचा आहे, तू कसं करणार, तुझ्या ह्याने गेला, मला कसं वाटतं एकदा बोलून दाखव. मग मी बोलून दाखवायचो सरांना की हे कसं आहे, चांगलं वाटतंय का तुम्हाला, का परत घेऊ, जोरात घेऊ का हळू घेऊ, तुम्हाला कुठल्या आवाजात पाहिजे माझ्या, जोरात. मी आता इंठ्याला जोरात बोलतो ना माझ्या ह्यांनी, पॅटर्ननी माझे ते असते जॅख्या बिख्या, मी माझ्या ह्यानेच असतो अक्का बोलू. मग तसं पाहिजे का सरांना, मग तसंच पाहिजे तर तसं देणार मी, असं आहे. हे जे मेनू कार्ड आहे कसं तू समजून सांगायचं त्याला? काय केलं मला मेनू कार्ड, सगळं मी दाखवला मेनू कार्ड मी कसं केलं मला, तुला म्हणले ते तू तिखट माणूस आहे मी. झुमका आहे, झुमका तिखट काय ते काय म्हणतात त्याला, नाही तिखट, हा ती मिरची आपलं. कल्पेश काय आहे, एकांकिका स्पर्धेतून आलेलो आहे, त्यामुळे कलावंत त्याच्यामधला USP काय आहे हे डोक्यात ठेवून त्याच्याकडून काम कसं करून घ्यायचं, हे त्या एकांकिका स्पर्धेपासूनची सवय होती. म्हणजे 91 वगैरे एकांकिका केल्यात, 1991 इतके मध्ये सिनेमे आणि नाटक आणि सगळ्या सिरियल्स वगैरे झाल्या. एक फ्रँकली सांगू, या प्रोसेसमध्ये मला स्वतःला माझा जो विचार पडला होता त्याची उत्तर मिळाली. आपण काम करत राहतो आणि मग ना एकाच पद्धतीचं काम होतं. तर आत्ताही ती गोष्ट जमू शकते का जी मी एकांकिका स्पर्धेमध्ये करत होतो, तर हो, मला ती जमू शकते. याची उत्तरं म्हणजे झाबूक झुबूक आहे. सो सूरज बाळ आहे ना, त्याला, आणि मी त्याला ॲक्टिंगच करायला लावत नव्हतो ना. मुद्दा महत्त्वाचा तो आहे जो मी सांगण्याचा नेहमीच प्रयत्न करतो की इट इज नॉट अ बायोपिक, इट इज अ लव्ह स्टोरी. बट त्या लव्ह स्टोरीमध्ये जे कॅरेक्टर आहे ते हेच आहे, तो सूरजच आहे. मग आता हे वाक्य शब्द आहेत काही काही, तो सगळे नाही म्हणत, तो अख्ख्यांना म्हणतो. म्हणजे सगळे शब्द नाही आहे त्याच्याकडे. त्याला अवघड म्हटलं, सांगितलं ना अवघड म्हणायला, तर तो काय म्हणतो, अलगव. आता हे ज्या गोष्टी आहेत ना, माझ्याकडे जे वाक्य असेल ते मी त्याला म्हणून दाखवायला सांगायचो की हे वाक्य बोल तू. मग त्याला ते अवघड जायचं, काय शब्द. मग ह्याचे काय तुमच्याकडे काय म्हणतात, जेवढं म्हणून ते रॉ येईल ना, ती गंमत आहे. आणि राहता राहिला अभिनय करून घेण्याचा प्रश्न, सूरज त्याचं कष्ट घेतच होता, पण ह्यांच्याबरोबर ह्या मुलांचे पण कष्ट तेवढेच होते. कारण जेव्हा ओएस लागतो
तेव्हा तीच गोष्ट आपल्याला 2-2, 3-3, 4-4 वेळा प्रत्येक टेक करावा लागतो. तर अशा वेळेस ते पेशन्सली सूरजचं काम होताना त्याच्याबरोबरीने त्याला साथ द्यायची, ही गोष्ट पण महत्त्वाची आहे. सो फिल्म इज अ टीम वर्क. केदार शिंदे हा एक त्यातला घटक आहे, पण मग जिओच्या टीमपासून ते माझ्या स्पॉटबॉयपर्यंत केदार शिंदे प्रोडक्शनच्या या सगळ्यांनी मिळून केलेला हा झापूक झुपूक आहे. आता प्रेक्षकांसमोर सूरजला सादर करताना आणि त्यांच्यासोबत अख्खी मूठ बांधताना प्रेक्षकांचा विचार तू कशा प्रकारे करतो त्या स्टेजला? कारण मी स्वतः प्रेक्षक आहे ना, मला दुसऱ्यांचा विचार करण्याची गरज नाही आहे. साधी गोष्ट आहे की अशा पद्धतीचं जे काही सिनेमा येईल तो एक प्रेक्षक म्हणून मी बघीन का, तर मी नक्कीच समोरच्याला संधी देईन. कोणाची कुठल्याच वर्गाची मक्तेदारी असू शकत नाही ना कलेच्या क्षेत्रात, की यांनीच काम करायचं आणि त्यांनीच काम करायचं आणि त्यांनी नाही काम करायचं, असं नाही करायचं. मग एक छोटीशी गोष्ट सांगतो ना, आपल्याकडे डॉक्टर आहेत ना जे ॲक्टर्स आहेत, आपल्याकडे वकील आहेत ना जे ॲक्टर्स आहेत, मग एक रील स्टार पण ॲक्टर होऊ शकतो, त्याला संधी देणं गरजेचं आहे. हे बघ, जर चुकीचं वाटलं, नाही आवडलं तर आपल्याला बोलायची संधी मिळेल, पण त्याच्या अगोदर बोलणं महत्त्वाचं आहे, बघणं महत्त्वाचं आहे. आपल्याकडे काय होतं, म्हणजे ते आपण जे आपला आवाज निघतो आहे ना त्याच्यावरच आपले डोळे आहेत आणि त्याच्या बाजूला आपले कान आहेत. तर मग पहिल्यांदा आपले डोळे आणि कान थोडे उघडे ठेवायला पाहिजेत, तोपर्यंत ओठ मिटले तरी चालतील. एकदा एक्झॅक्टली ती गोष्ट बघितली ना, मग चांगलं काय वाईट काय, अरे प्रेक्षक खूप हुशार आहेत. आपण कसं गृहीत धरायचं प्रेक्षकांना की हे बघायला आवडेल आणि ते बघायला नाही आवडणार आहे. प्रेक्षकांना माहिती आहे की काय बघायचं आणि काय बघायचं नाही, कारण त्यांना त्यातला सच्चेपणा दिसतो. बाईपण भारी देवा करताना निखिल माझ्यासमोर आहे. निखिल तर नंतर मला वाटतं फिल्म झाल्यानंतर जिओ आतमध्ये आलं, त्याच्या अगोदर मला या 6 बायकांना बघायला कोण येणार म्हणून 6 ते 7 निर्मात्यांनी मला नकार दिलेला आहे. पण त्यावेळेस मला त्या कथेवर विश्वास होता ना, मला माझ्या कामावर विश्वास होता आणि माझा प्रेक्षकांवर विश्वास होता. आजही तीच गोष्ट आहे ना. सूरजला बघायला कोण येणार असंही म्हणणारी लोक आहेत, किंवा सूरजला बघायचंच आहे असा म्हणणारा प्रेक्षक वर्ग तर जास्तच आहे. तर माझं एकच मत आहे या सगळ्यासाठी, एकदा बघा सूरजनी काय केलं आहे, माझ्या या सगळ्या पोरांनी काय केलं आहे, एकदा बघा आणि मग बघितल्यानंतर बोलण्याचा अधिकार ठेवूया. दादा म्हणला की कोणा एकाची मक्तेदारी नसावी किंवा असू नये सुद्धा. सूरज सगळ्या कलाकाराला जो गावाकडच्या एका मुलाचं प्रतिनिधित्व करतोय म्हणा, किंवा त्या परिस्थितीतून तो पुढे आलेला आहे, तो स्वतःचं त्याचं एक अस्तित्व आहे, तो त्याचा एक चाहता वर्ग आहे त्याच्या गावात, त्याच्या आजूबाजूच्या शहरांमध्ये. अशा कलाकार महाराष्ट्राच्या समोर सादर करताय. त्याचं एक मत म्हणलं, तुमचं नेमका परसेप्शन काय होता सिनेमा हा संपूर्ण बनवून त्याला पुढे घेऊन जाताना? 2 गोष्टी. तर पहिली गोष्ट, मला असं वाटतं की मराठी प्रेक्षक जो आहे, कदाचित नाटकामुळे असेल किंवा साहित्यामुळे असेल, नवीन चेहऱ्यांना खूप ॲक्सेप्टन्स आपल्याकडे खूप आहे. इतर तू विशेषतः साऊथमध्ये जर गेलास तर हा ॲक्सेप्टन्स खूप कमी आहे, किंवा हिंदीमध्ये येत असं आहे. पण आपल्याकडे म्हणजे अगदी तर मीच केली असं म्हणून नाही, पण टाईमपास घे, फॅन्ड्री घे, सैराट घे, किल्ला घे, ह्यासारख्या नव्या दमाच्या मुलांना घेऊन जेव्हा चित्रपट झालेले आहेत, पण ज्याच्यात कॉन्टेंट जबरदस्त आहे, ते लोकांनी ॲक्सेप्ट केलेलं आहे. सो मला हा जो पहिला प्रश्न होता की ह्याच्याकडे एक कथा होती, त्याला ते डिव्हाइस सापडायचं होतं आणि त्याच्यातनं ती कथा पूर्णपणे उभी राहिलेली होती. सो आम्ही हा खूप दिवस आधी विचार करत होतो की काय करायचं. तू जो नेमका आता प्रश्न विचारलास की मार्केटिंग म्हणून किंवा सूरजला प्रेझेंट म्हणून काय करायचं. सो ते करताना मला असं वाटतं की सुरुवात आम्ही जी केली, जो पहिला टीझर आला त्याच्यामध्ये जो सूरज सेंट्रिक टीझर आहे, त्याच्यात तुला इतर कुठलीही पात्र दिसणार नाहीत, त्याच्यामध्ये सिनेमाचीही कथा दिसणार नाही, आणि त्याच्यामध्ये सूरज जो माहितीचा आहे लोकांना, जो आवडीचा सूरज आहे, त्याच प्रकारे त्याची मांडणी केली. ह्याचं कारण असं की मी ज्या सूरजला रिलेट करू शकतो, ओळखू शकतो, जो चाहता वर्ग आहे सूरजचा म्हणून, त्यांना ॲप्रोच हा व्हावा या अर्थी तो टीझर करण्यात आला. त्याच्यानंतर दुसरा टीझर जर बघशील, त्याच्यामध्ये सूरज अलॉंग विथ एव्हरी अदर कास्ट, इन्क्लुडिंग मिलिंद गवळी ह्याच्यामध्ये आहे, जो अनेक वर्षांनी सिनेमा करतो आहे, पुष्कराज ह्या सिनेमामध्ये आहे, पायल या सिनेमामध्ये आहे. सो हे आम्हाला सांगायचं होतं की आधी एक सूरज आहे जो तुम्हाला माहिती आहे, आता या सूरजच्या बरोबर एक टीम पण आहे. त्याच्यातसुद्धा आम्ही कुठलीही गोष्ट सांगितली नाही दुसऱ्या टीझरमध्ये सुद्धा. त्याच्यात फक्त पात्र आणली इतर,
जेणेकरून तुम्हाला एक लक्षात यावं की सूरज अच्छा ह्यांच्याबरोबर सगळ्यांबरोबर आहे. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट, थोडासा ओव्हर कॉन्फिडन्स वाटेल त्याच्यामधले, पण जे टायटल ट्रॅक झालं होतं, जे आम्ही 3 महिन्यापासून मला वाटतं ते रेडी होतं केदारकडे, फॉर सम रिझन आम्हाला असा एक खूप जबरदस्त कॉन्फिडन्स होता की हे गाणं चालणार. म्हणजे गेल्या काही वर्षात ही जी आपण काय म्हणूया जसं इंडिव्हिज्युअल हिट्स गाणी जी येत आहेत त्याच्यामध्ये तांबडी चांबडी आहे, त्याच्यामध्ये गुलाबी साडी आहे, तो समहाऊ झापूक झुपूक ह्या गाण्याला आणि त्या कंपोजिशनला एक मॉडर्न टच आणि एक फील आहे की जो त्याच्या पर्सनॅलिटीला पूरक आहे. अर्थात हे कौशल्य दिग्दर्शकाचं आहे की ते टायटल, ते गाणं आणि सूरज ह्या तिघांना एकत्र करून प्रेझेंट करणं, आणि मग तो आम्हाला एक सॉर्ट ऑफ टेक ऑफ पॉईंट हवा होता. सो ते बाय डिझाईन आम्ही हे करत आलो की आधी करताना सूरजकडे गेलो, मग सगळ्यांना आणलं आणि मग गाणं आणलं. कारण आम्हाला कुठेतरी खात्री होती, जे आज सगळ्या नंबर्समध्ये प्रूव्हन आहे की इट्स अ नंबर वन सॉन्ग ऑन मल्टिपल प्लॅटफॉर्म्स आपण असं म्हणूया. यूट्यूबवर त्याचा तुफान रिस्पॉन्स आहे. तू जर सूरजला घेऊन किंवा सूरजला न घेता रील्सची संख्या जर बघितलीस तर माझ्या मते त्याची संख्या 25 मिलियनच्या आसपास होईल फक्त झापूक झुपूक या गाण्याची. सो त्याची एक पॉवर तुम्हाला लक्षात यायला लागते. सो त्या पॉवरचा आम्हाला अंदाज होता की हे गाणं काहीतरी मॅजिक करेल. शेवटी रिझल्ट हा एक वेगळा भाग असतो, पण तुम्हाला तुमचा एक अंदाज असतो की तुम्ही त्या प्रकारे काम करत जाता. सो अशा प्रकारे आणि मग ट्रेलर असं करून आम्ही इथपर्यंत पोचलो आहोत. कालच का परवा एक नवीन गाणं आणलं, ते ट्रेंडिंग 3वरती आहे. त्याच्यावरती ते तर तसं कन्व्हेन्शनली काय म्हणूया एका लव्ह स्टोरीचं किंवा कन्व्हेन्शनल वाटेल असं गाणं आहे, पण ते पण ट्रेंड करतं आहे. सो ही सगळी चांगली गोष्ट आहे. आणि सोमवारी अजून एक शेवटचं गाणं येणार आहे. सो असं मला वाटतं की या सगळ्याचा एक कुठेतरी एकत्रित परिणाम, एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट, अट्रॅक्शन तयार व्हावं, जेणेकरून लोक 25 तारखेला येतील. हे झापूक झुपूक जे ओरिजिनल गाणं होतं यापूर्वीचं मेन गाणं, नेहमी तुला सापडलं होतं हा शब्द तुझ्यासोबत कसा राहिला? झापूक झुपूक शब्द तुझ्यासोबत का आवडला तुला शब्द? ती गाणं माझं ती पॅटर्न आहे. मला आता आपलं ही कोण आपलं चंदन कांबळे त्यांची गाणी कशी मला माझ्या पॅटर्नमध्ये आवडतात. मी तुझा असिस्टंट माझ्या ध्यानात नाही येत. माझ्या एवढं ध्यानात येत नाही, कारण माझ्या पॅटर्नची गाणी तीच करू शकतात. आता अजून 2-3 आहेत गायक, तीच करू शकतात की सूरज चव्हाणवर कशी गाणी बनवायची. आणि माझ्यावर लय गाणी निघल्यात बिग बॉसच्या टायमिंगला. मला माहीत नव्हतं की बिग बॉसच्या बाहेर आलो इतकी गाणी निघल्यात भारी भारी. मी किती आनंद खुश होतो की माझ्या एवढी भारी गाणी. तोच शब्द आज तुझ्या सिनेमाचं नाव झालंय. तसं नाही, ती गाणं आलतं सॉन्ग, तुझ्या चिकन्या मुखल्याला मन चोरून पाहतंय ग, दिला तर झापूक झुपूक झापूक झुपूक वाजत राहतंय ग. मग ही गाणं मी ऐकलं, मग तिथं ती होतं ना, मी तिथं एकलं केलं, एकला माझा पॅटर्न केला, झापूक झुपूक बच्चा आय लव्ह यू ना फिरलो, अगं बाय ग किती क्यूट किती गोड काळजात बसते, असं काहीतरी केलं. मग ती गाजलं माझ्या पॅटर्नमध्ये बिग बॉसमध्ये. हा तीच की बिग बॉसमध्ये गाज. तो सिनेमाचं नाव आहे आता. हा आता या हे सगळं एवढं सगळं केल्यानंतर तुझे जे मित्र होते अगोदरचे किंवा गावातले सगळे मंडळ होते, ते कसं तुला बोलतात, कसं भेटतात, काय नेमकं तू गप्पा मारतोस त्याची? आता माझे मित्र आहे तशीच आहे, त्यांना नाही कधीच वाटत की मी अख्ख्यांना भेटतो कधी, मी त्यांना नाराज बी करत नाही. ते म्हणतात आता लय मोठा झाला ईसात. मी त्याला म्हणलं बाबा मी मातीतला मुलगा आहे, मी असं नाही. मी उलट त्यांच्यापाशी जाऊन बसतो तरी ती मला असं टोम ना आणते मग करत. मित्रांचं कसं असतं खाली म्हणजे असतंच ना काहीतरी, मित्रांचं टोमणं हाणणं, असं बोलणं की तो आता बाबा आम्हाला ओळख देणार नाही का, तो आता टॉपचा किंग आहे, असं तसं. मी म्हणलं तसं नाही, किती मोठा झालो ना मिथलं ती मिथलंच आहे. कारण आपण लहानपणीपासून लपाछपी खेळा म्हणा, भांडे खेळा म्हणा, ती मजा शिकली असते. परत ती कॅन्ड लावायचं वरून टाकायचं,
पोवायला ती एकलीच माझ्या. मी सुट्टीत किती मी शाळेत होतो, मराठी शाळेत. मला पोवायला बी येत नव्हतं, मी लहान होतो. आणि आमच्या म्हणजे मुलांनी छोट्या मला ओढूनच टाकलं डायरेक्ट विहिरीत. मला पोवायला कुठं येतंय, मला धाप लागायला लागलं. माय नको रे नको रे नको ओरडायला लागलं. सोला मला सोला लय कसं तरी व्हायला लागलं. इतकं खाली गेलतो डायरेक्ट 2-3 गाठकाल्या खाल्ल्या. मग वर आलो, म्हणलं का कसलं मला चालत झालं, मला दम लागतोय आणि तुम्ही मला पाण्यात टाकले. मग नंतर शिकलो पोवाय. मग पोवाय शिकल्यावर सुट्टी देतोय, कुठून बिवले हाणणार. तू शाळेत का नाही गेला? शाळेत का शाळा का सुटली तुझी? चालत आता कसं सांगू तुम्हाला, वाचायलाच येत नाही. मी लिहायचो बघून फाल्यावर लिहायचेत ना सर, ते अक्क लिहायचो. मॅडम म्हणल्या ना की सुरत तुम्ही अभ्यास कर, मला अभ्यास का नाही केला. मी जायचो चिचा बोल खायला, त्यासल्या शिंदोऱ्या असायच्या, ते असं गोड असतात बघा, आधी पिवले असतात मग लाल होतात. शिंदोऱ्याचं दाल ती किरसुनी असते बघा, ते किरसुनीचं जाल असतं मोठं, त्याला शिंदोऱ्या येतात. ती खायला जायचो लहान, डोंगला जाऊन बसायचो दुपारची सुट्टी झाली. मग दुपारची सुट्टी झाली की 5 वाजता यायचं, मायकी मिंग सर आत येऊ का, लगेच दप्तर घ्यायचं सुट्टी. शाळेत का नाही बसायचा तू? कसं बसायचं? कुठं येत होतं, मला येतच नव्हतं. मला काहीच येत नव्हतं, वाचायला बी लिहायला बी. तेव्हा मग ती ढकल पास होतं ना 8वी पर्यंत, तेव्हा माझ्या मैत्रीण होत्या, म्हणजे असत्याच न चालेल्या मैत्रीण होत्या. त्या मला पेपर लिहून द्यायच्या, तुझं गोड अक्षर आहे दे ना लिहून, माझं लय मोठं अक्षर आहे, मला आवडत नाही. मग त्या द्यायच्या लिहून. मग मी म्हणायचो चॉकलेट आणतो, मी कॅडबरी आणतो, मग मला लिहून द्या की तेवढं. मग त्या म्हणायचे शाळेतल्या शिक्षिका मैत्रिणीला भेटायला येत असतील. मैत्रिणींचा कालच कॉल आलता की पिक्चर भारी केला, 1 नंबर टेलर झालाय, आम्ही अख्खी जाणार आमच्या फॅमिलीला घेऊन. आणि आपल्या मराठीला वाव भेटलीच पाहिजे, मराठी पिक्चर गाजलाच पाहिजे. आणि हिट माझा जापूक जुपूक आहेच. आणि माझ्या फॅनला एकच सांगणार नाही मी की आपल्या मराठी माणसाला तुम्ही मोठं केलं पाहिजे. आता साऊथला किती आपली मराठी पिक्चर बघतात की साऊथ फायटिंगचा असतात. आता पुष्पा कितीतरी लोक बघितलं, परत आपलं KGF 2 ते कितीतरी लोक आपली मराठी बघतात. पण आपल्या मराठी माणसाला ना, मराठी माणसांनीच डोक्या उचलून घेतलं पाहिजे. मला माझ्या फॅनला एकच सांगायचंय की तुमच्या सूरज भाऊचं एकदाच फक्त काम बघा आणि थिएटरमध्ये जा, मग मला तुम्हाला काय शिव्या द्यायच्या ती द्या, मी ऐकून घ्यायला तयार. तुझे शाळेतले किंवा गावातले मित्र, नवीन मित्र तुझे झालेले आहेत सिनेमामध्ये, या मित्रांविषयी मला सांग ना. निकीचा आवाज ठना ना 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 ती निकीने हिला खाऊन टाकले. सोपं नाही ती निकी समोर टिकणं कोणाच्या समोर, म्हणजे खरंच सांगतोय मी, खोटं बोलत नाही. निकी कुणाला जमून सोरायची ना पोलींना, फट 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 वार करायची, असे फटाकला कसा वाजतो कना कना तसंच करायची ती. कुठली मुलगी असते, आता अंकिता ताई होती, तिला बी ती गेम होता, अंकिता ताईने निश्चित उचलून ठेवली तर इतकी बोलली ना, तिला लय बोललेली. मग त्यासाठी सांगितलं मी लढले असते, जुई लढले असते. हे मन बी नसतं टेकलं, ते बी नसतं टेकलं. कारण सोपं नाही तिथं राहणं. मी अनुभवलंय तिथं. इतकं दुःख असतंय ना, आपल्याला आठवण येते पण ते आपण मनातच लपवून ठेवतो, कसं जायचं बाहेर. कारण ती होतं ना, काय म्हणतात सर, तिला डोक्यावर म्हणजे छताला दबाव आलता की आपण आई, मला राग येतो पण मी आई बापांचं नाव घेऊन म्हणायचो, आपा डोक्यावर हात ठेवा, मला शांत करा शांत करा. तीच की ती बी नाही, वाद सोपा नाही ना. आता ती चुकून होतं ना. आता निकी काय करायची, ती आपली काय तिचं नाव आर्याला लय चिरवून दिलं, काही बोलायला लागायची ना निकी तिला. मग चिरवून दिली, तिने टाकली कानाखाली, मग आले बाहेर. मग ती सोपं नाही तिथं राहणं. चिरी ती डोक्यात जातं कोणी बी तसं. ती बिग बॉस म्हणजे गरिबांसाठी एक शब्द म्हणजे असं, आता गरिबांना अन्न नाही भेटत त्याचा विचार करायला लागतो. आणि ती बिग बॉसने मला अनुभव तिथूनच भेटला की गरिबांना वाईट ती आता आपण
मोठी लोक काय करतात, एवढं खाय असलं वाईस खायचं आणि सोडून द्यायचं आणि ते टाकायचं कशात, ते आपलं काय डब्यात टाकायचं. मग ते उपयोग नाही, तिथं जाणीव आहे अख्ख्याचं. किती 1 रुपये, मला आता 1 रुपयाची बी किंमत आहे, म्हणजे माझ्यासाठी लय 1 रुपये लय, 8 आणे बी माझ्यासाठी लय. मी 8 आण्याची एक चॉकलेट घ्यायचं बघा, किशमी म्हणून यायची, ती किशमी म्हणून ती 2 चॉकलेट यायच्या, मला गोड लागायच्या, मी खायचं सारखं. मी शाळेत घेऊन जायचो, बुवा बी काय ते बांबू का काय बुवा बी आणायचं असायचं, ती बी जायचं शाळेत. म्हणजे कष्टाची लय जाणीव आहे मला. कुठं जाऊ द्या, मातीतला मुलगा कधी किती बी मोठा होऊ द्या, पण मातीतच राहणार, हव्यात कधी जॅक्या मारणार नाही, हे आपला शब्द आहे. हवेत मी जाऊ शकत नाही, त्यांना बी माहिती मी कसं आहे. कधीच नाही जाणार, जेवण पाहायला आणणार जगात कधीच नाही, किती मोठा झालो तर. पण आता ह्याने सांगितलं तुमच्याबद्दल, तिघांबद्दल, तुम्ही बिग बॉस मध्ये असं तर टिकला नसता. नसतंच, खोटं. तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर आता? तुम्ही सांगा बाबा, खरं ती मी खोटं नाही बोलत, खरं ती सांगा. हा, तुम्ही टीव्हीला कसं तुम्हाला ती सोपं वाटते, पण तिथं गेल्यावरच करण यांना. नाही नाही, बिग बॉस मी बघायचो नाही, पण आत्ता सूरजला ओळखल्यानंतर मी सांगू शकतो, मी काही टिकू नाही शकत. त्या अरबाज बिरबाजला बघितल्यानंतर साधारण तो तर सीन ते तो खूप फेमस झाला होता ना, तर ते अशक्य ताकद आहे त्याच्यात, म्हणजे भयंकर ताकद आहे, कहर आहे तो. आणि कदाचित टिकलं असतं असं मला वाटतंय थोडंसं, कारण नाही तेवढी गोष्ट सोडली असती तर मग टिकलोच असतो. नाही हा किस्सा नाहीये, प्लीज. डोम आणतात त्याला, लेट येतो. खूप सिन्सिअर आहे, त्यांनी खूप मनापासून कष्ट घेतले आणि मी त्यांना सोडलेलं नाही, त्यांना माहिती आहे कसं आहे. मगाशी स्क्रिप्टचा विषय तू मगाशी बोललास की कथा महत्वाची जसं आहे बायपण बारीमध्ये ती कथा लिहिली गेलेली छान, ती तशी एक्झिक्यूट करून जर पुढे गेली, ही कथा पूर्वीपासून तुझ्याकडे होतीस आणि त्याला तू परफेक्ट प्लेस झाला. ते मला कथेविषयी माहिती नाही की कथा काय आहे, कशी तू पुढे. आठवड्यानंतर तुझा रिव्ह्यू वाचायला मी तयार आहे, त्यामुळे तू 25 एप्रिल गेला जावा थिएटरमध्ये वाजवा, सूरज चव्हाणची एंट्री झाली. तू 25 तारखेला जो रिव्ह्यू लिहिशील त्याच्याबद्दल मी उत्सुक आहे, त्यामुळे असं मला तुला गोष्ट नाही सांगता येणार. एक मात्र खरं की जो आनंद पाहिजे ना आता लोकांना, तो आनंद देणारा सिनेमा आहे. याच्यातून काही सांगणं आमचं हा आव नाही आहे. आता त्याच्यातून तुम्हाला काही मिळालं तर आनंदच आहे, पण त्याबरोबरीने आजच्या घडीला काय झालं आहे ना, आपण ना एक सिनेमा बघायचा झाला तर माझ्या घरी आता 3 लोक आहेत. एक सिनेमा बघायचा झाला तरी नाही म्हणायला तरी 2-2.5 हजार रुपये पूर्ण जातात आपली, आणि मग त्या 2-2.5 हजाराचीला किंमत खूप मोठी आहे, कारण प्रत्येक माणूस इथे कष्ट घेतो आहे. आणि आजपर्यंत मी हा विचार नेहमी करतो की जर तिकीट काढून माझ्याकडे जो लोक येणार असतील तर मी त्यांना त्या तिकिटाचे पैसे वसूल करणे उत्पत काम करतो आहे का. तर माझा पूर्ण प्रयत्न आणि माझे कष्ट हेच आहेत की माझ्या टीमबरोबर मी त्यांचा 1 रुपया परत त्यांना मिळेल याची व्यवस्था केलेली आहे. या सिनेमाला तुमच्या निमित्तानं नवीन चेहरे मराठीला, जे आता सगळे प्रेक्षक म्हणतात की नवीन चेहऱ्यांची गरज आहे मराठीला, जर पुढे घेऊन जायचं असेल, प्रेक्षक जर यायचं असेल, तर हा सिनेमा त्यासाठी एक इंडिकेटर ठरेल का की नवीन चेहरे आता नाही. काय माहिती ना, काही ठोकताळे करून आम्ही सिनेमा नाही केला आहे. या कथानकाची गरज होती तशी, कुठलेही बॅगेज नसलेले कलावंत पाहिजे होते, कारण प्रत्येकाचे कॅरेक्टर त्या पद्धतीने डिफाईन आहे. आणि ना थोडंसं काय होतं आहे आजकालला की पडद्यावर जी लोकं दिसतात त्याच्याबद्दल जर प्रेक्षकांमध्ये चर्चा व्हायला लागली ना, अरे याला बघितलं की रे, अरे तो नाही का, असं एक वेगळी कथा सुरू होती जी ऑडियन्समध्ये त्या पडद्यावरच्या माणसाबरोबर, तर ते त्या सिनेमापासून बाहेर येतात. आणि
मगाशी सांगितलं ना, तो माणूस दिसतानाच जर दिसला ना तर लोक गुंतून पडतात आणि हे कॅरेक्टर्स तुम्ही बघितले तर काही हे त्या कॅरेक्टरमध्येच बसतात जाऊन, म्हणून त्यांना घेतलं आहे. हा सिनेमा हिट झाल्यावर आता पुढे कसं काय प्लॅनिंग केलं सिनेमाचं? साऊथ. मला रश्मिका आवडती, त्याची कोण नसते, त्याची रश्मिका असते. माझं असं आहे, मी सिंगल आहे म्हणल्या माझी रश्मिका आहे. साऊथला पिक्चर करणार ना आपण, घेऊन जावं लागणार तुला, सोबत घेऊन जावं. फोन करून सांगणार सर तुम्ही असं असं सांगा फक्त. सर इतके लांब येते का काम सोडून? मेरा डायरेक्टर रेडी आहे, आपको लेना पडेगा असं बोलणं पडेगा. मला हिंदी नाही येत. रेडी, माझ्याकडे माझा दिग्दर्शक आहे, तो मी घेऊन येणार सोबत तुमच्या दिग्दर्शकाबरोबर. आता ती कळणार बोलतात, मला काय भाषा कळणार नाही, त्यासाठी सरांनाच घेऊन जातो तिकडे. हिंदी बोला येते त्यांना, ती बी बोलतात त्यांच्या बरं कळणार कसं बोलायचं. माझं करिअर तुझ्यामुळे सोडत आहे. शूट कुठे केलं? वाईच्या जवळ 1.5 तास अंतरावर हा गावात वाढलेला आणि तिथं मोकळा टाकळा वाढलेला मुलं, त्याच्यावर त्या भागात सगळं शूटिंग करणं. तुमचे अनुभव सांगा ना कसे होते, त्याच्याबरोबरचा तुमचा सहवास कसा होता? आतापर्यंत तू सिरियल मधनं केलेलं आहे, तू अनेक केलेलं आहे, तू टीव्हीतनं केलेलं आहे काम, तर ते काम करणं आणि ह्याच्याबरोबरचा ह्या शूटिंगचा अनुभव, कारण त्याची एनर्जी खतरनाक आहे. तुम्ही कशा पद्धतीने त्याच्याबरोबर सगळं जुळून घेतलं? किती वेळा तुम्हाला बुकीट टेंगोळ किंवा काय सगळं अनुभव जावं लागलं? नाही, आमची वोकॅब्युलरी तर नक्कीच बदलली आहे, पण खूप वेगळाच एक्सपिरियन्स होता अख्ख्या प्रोसेसचाच. मी असं म्हणणार नाही की काही ठरवून केलेल्या गोष्टी होत्या. प्रत्येक स्टेप 1, स्टेप 2, स्टेप 3 दररोज नवीन अनुभव, दररोज वेगवेगळे चॅलेंजेस, अशा गोष्टींना डील करत करत, कारण बरंचसं शूटिंग जे होतं ते आउटडोअरला होतं, उन्हात होतं आणि वाई आणि सातारा एक्स्ट्रीम ऊन, त्यामुळं आमचे रंग बदलले होते काही दिवसानंतर. आणि ह्याची जी गँग आहे सूरज गँग, ती लहान मुलं तर अफलातून, म्हणजे बाप रे बाप, 6 जणांनी राडा केला आहे. आणि सरांनी तर मध्ये एक त्यांचं गाणं होतं काय होतं, त्यामध्ये सर म्हणाले या मुलांना आता घरी पाठवू नका, नाहीतर आई वडील त्यांना परत शूटिंगला सोडणार नाही, ओळखायचं नाहीत. इतके ते टॅन झाले होते. आणि मी म्हणलं मी काला चावलाय, मी आहे तसंच ओरिजिनल क्वालिटी, माझं काय रंग जाऊ शकत नाही. अशी ती प्रोसेस होती. पण जेव्हा तुमचं काहीही सीन नाहीये, तुमचं काही मोकळे तुमचं किंवा पॅकअप झालेलं आहे, त्याच्यानंतर तुम्ही जे एकत्र जमत असाल, तिथे बसलेला असाल, तेव्हा तुमच्या काय? नाही, ही बसतच नव्हती, जायची लगेच. मी रोज शूट करत होते. तो जो महिनाभर आम्ही होतो तेव्हा मला एकही दिवस सुट्टी नव्हती. तर मग शूट झालं की मग तो थोडा वेळ असायचा आराम करायला, त्यानंतर परत किती वाजता यायचं आणि किती वाजता झोपायला जायचं आणि उठायचं किती वाजता? हो. किती वाजता सांग? तुला किती वाजता उठायचे लोक? 4 वाजता. मला पाठव. हो. 4 वाजता, कधी कधी 3 झोपायचो आणि 4-4:30ला परत उठायचो शूट करायला. त्याच्यामुळे असं काही मजा मस्ती करायला स्कोपच नव्हता, काम एके काम करत होतो. आणि मगाशी तुम्ही जसं विचारलं की वाई साताऱ्यामध्ये तसं म्हणजे राहिलेले नाही आहे. मी पहिल्यांदाच अशी बाहेर राहिले होते, तेही वेगळा अनुभव होता खूप. इंद्रनील म्हणाला तसं सगळे खूप टॅन झालेले, प्रचंड ऊन होतं. म्हणजे आमचे खूप सुंदर लोकेशन्स आहेत चित्रपटामध्ये, सिनेमॅटिकली त्याचा अनुभव येईलच प्रेक्षकांना 25 एप्रिलपासून. तर ते तिथे काम करताना जितकं ते छान दिसतंय तितकंच बॅकएंडला आम्हाला माहिती होतं की किती कष्ट होते. कारण अनेक ठिकाणी असं होतं आम्ही उन्हातानात काम करतो, पण तिथे व्हॅनिटीही येऊ शकत नव्हत्या, कारण इतकं ते वेगळीकडे आतमध्ये लोकेशन्स असायचे. तर अशी सगळी सिच्युएशन होती. पण आता त्याचा रिझल्ट नक्कीच, त्या सगळ्या मेहनतीचा रिझल्ट खूप छान झाला आहे. आणि म्हणूनच सगळ्यांना कॉन्फिडन्स आहे की 25 एप्रिलला हा चित्रपट प्रेक्षकांना नक्की आवडेल.
त्यांचं लोकलच पॅकअप व्हायचं नाही, लोकल निघायचे. हो माझं उशीर व्हायचं. तुला मध्ये होती ती सुट्टी, मला नव्हती सुट्टी. तुला सारखी सुट्टी आणि कधी सुट्टी होती मला? सर तुम्ही खरं सांगा, मला एक दिवस तरी सुट्टी होती का? ह्याला होती की हा. मी किती वाजेपर्यंत असायचं जागा सांगा. सगळ्यांबरोबर काम करताना नेमकं काय करायला खूप जास्त आवडतं? डान्स करायला किंवा एखादा सीन काय आवडतं? आमचा डान्स लय नव्हतंच. आमचं म्हणजे रॅप होता ना, तर पोरांचा ना आमचा होता. आणि दिलाची दरकन म्हणजे ते पोराचा बाजार उठला, ते आम्ही सोबत नाचलो, एन्जॉय केला पोर. पण ते डिरेक्शन स्वतः केलं, कोणाला शिकवायला तुला? नाही होतं ना शिकवाय, तसं कसं जमणार? मी म्हणलं माझ्या ह्याने नाचू का? नाही लस होलं, तसं नाही जमू शकत, आमचं बी काहीतरी आहे ना. त्यासाठी ते म्हणलं चालतंय सर मी करतो, तुम्ही फक्त शिकवा कसं करायचं. मी म्हटलं माझी टेप शिकवा ना कसं तर. मग ते असं शिकवलं, दिल्ला धर धर असं फट्टावर आले, पोलांचा बाजार उठला, असं होतं ते. पण मगाशी बिग बॉसचं आपण बोलत होतो, तर तू जसं आता म्हणजे मगापासून केदार सरांना पप्पा असं हाक मारतोस, तसं बिग बॉसच्या शो मध्ये पण एक वडीलधारी माणूस होतं जी तुझ्या जवळची होती, ती व्यक्ती पॅडी कांबळे. सिनेमाचं ते ट्रेलर बघून किंवा तू आता सिनेमात काम करतोस बघून, थोडंसं तुझं गाणं वगैरे बघून काय तुला प्रतिक्रिया दिली? फोन आलाय, काय म्हणाले ते? पेडी दादा खुश आहेत की टेलर बघलं म्हणतात, एकच माईल दिले गायल केली फक्त फॅन लोक. खुश आहे मी की तू भारी काम करतोय, असंच काम कर आणि सरांना सोबत त्यांचा आशीर्वाद डोक्यात ठेव असंच म्हणलं. ओमजीराजांचं खंडोबांचं भक्त. खंडोबाला कधी गेलाय का? खंडोबा बाप्पांना तिथं बघा असा पुतळा आहे मोठा, तिथं बोला काय बोलायचं असलं तर बोल. प्रश्न विचारले होते तेव्हा फार बोल बोल असं सांगावं लागायचं जेव्हा आम्ही पत्रकार म्हणून आलो होतो घरामध्ये. आता तू तयार झालेला नाही. मी बिग बॉसच्या बाहेरने आलो का मला म्हणजे अख्खी माणसं आपली वाटतात. समोर दिसला ना तुम्ही आधी कुठं आम्हाला बिग बॉसच्या गार्डन मध्ये होता तुम्ही, अख्खी पैसे इचलत होते तेव्हा दबाव येत होता की काय बोलायचं आता कसं बोलायचं. पण नंतर आपली माणसं आली तिथं, कोणाला कुठं आपली माणसं दिसतच नव्हती एक बी मला तिथं. फक्त आम्ही किती 16 जणच त्या घरात फिरतोय, घरा दुसरं कोणच नाही की बाहेरचं काय दिसतंय का नाही. फक्त माकलं यायची बाबा, तेवढी यायची डायरेक्ट. आम्ही ॲपल बेपल खायचो ना, ती उड्या हाणत यायची. मग ती ही निकी लय व्हायची. एक किस्सा मी सांगेन बरोबर. निकीने कुठली बी साडी घालवते, निकी फुल पाकल्याला लय व्हायची, अशी हाकलायची, लय बे वाटते मला, लय बे वाट. मी म्हटलं कसं आहे, तू एवढी सुंदर नाही तेवढं फुल पाकलं सुंदर, तू का हाकलती त्याला? मी डायरेक्ट बोललो तिथं, तू एवढी सुंदर नाही तेवढं फुल पाकलं सुंदर आहे म्हटलं, त्याला हाकलो नको. नंतर ती बी फुल पाकलं, तिचीच मजा घ्यायचं. ती तुम्ही हे करत होता, ही आमचा डान्स होता बघा तिथं, बाप्पा आलतं तेव्हा ती फुल पाकलो काय जायचं, निकीन साडी गुलाबी घातलेली बघा त्या टायमाला, ती फुल पाकलो तिच्या पसत येडं घालायचं आणि तिच्या बसायचं मांडव तिच्या, मग ती बेची लय हाकलायची. बघ असंच असतं. नवीन घरात आता दादांनी सांगितलंय की दिवाळीच्या आधीच घरात जाऊन ओपनिंग करा. आता कुठं दादा मला टाइम आहे, सॉरी मला काही टाइम नाही आता. दादा गेले होते तेव्हा हा प्रमोशनच करत होता. पण मी त्याला म्हटलं की ना दादा समजूतदार आहे, त्याला कळेल की तू नुसतं घरात बसून घर घेत नाहीयेस, त्यासाठी काम पण करतोस. त्याला आनंद असेल दादांना की पूर्व काम करते. पहिला सिनेमाला प्रीमियरला कोणाला बोलवणार आहेस बघायला? आमची अख्खी बघायला कोणाला बोलवणार? बिग बॉसची टीम सगळ्यांना. हो, त्यांना अख्ख्यांना सांगणार, कारण तिथं मी लय शिकलोय बिग बॉस कोण. मला येऊ वाटत नव्हतं बाहेर,
पण आधी वाटत होतं की कशाला जायचं त्या बिग बॉसच्या घरात, काय करतच नाही तिथं. मी इंग्लिश हँग होती, काय गाणे आठवतच नाही. मी अभिदादाला गाणं म्हणायला लावायचं तर अभिदादाला बी गाणं आठवत नव्हतं. अभिजित सावंत त्यात मी निखीन मी लय चिरवायचो अभिदादा असं तसं लय चिरवायचं अभिदादा आमच्या. मग इसलू शकताय आता सूरज चव्हाण पेटलाय त्यामुळे. केदार सरांना प्रश्न आहे की तुम्ही आता येणाऱ्या चित्रपटात कोणत्या इन्फ्लुएन्सर किंवा रील स्टारचा विचार करणार का? नाही, अरे असं नाही. असं म्हणजे रील स्टारचा विचार करूनच करीन सिनेमा, किंवा उद्या ॲक्टरबरोबर करीन किंवा कोणाबरोबर करीन. मी मला त्या कॅरेक्टरसाठी ती योग्य व्यक्ती वाटत असेल तर मी नक्कीच त्यांच्याबरोबर काम करीन. म्हणजे मला नवल काय वाटतं माहिती ना, की मी ना याच्या अगोदर स्मिता शिवाळेचा डेब्यू माझ्याबरोबर आहे, प्रियंका यादवचा डेब्यू माझ्याबरोबर आहे, क्रांती रेडकरचा डेब्यू माझ्याबरोबर आहे, सोनाली कुलकर्णी छोटी जी आहे तिचा डेब्यू माझ्याबरोबर आहे. अशा असंख्य कलाकारांबरोबर काम केलं आहे. तेव्हा हे प्रश्नच नव्हते. एक बिचारा सूरज काय मी काम करतोय तर त्याला 100 प्रश्न विचारले. शेवटचा प्रश्न मला सगळ्यांसाठी आहे आणि तो सगळ्यांनी प्रत्येकाचं वेगवेगळं उत्तर मला अपेक्षित आहे. 25 एप्रिलला तुझा बर्थडे पण आहे त्या दिवशी? 25. अरे वा, छान सिनेमा एकदम निवड त्या दिवशी दिवस चांगला निवडला. मग तुझा बर्थडे माझा बर्थडे कारण मला माहितच नाही माझा कधी बर्थडे असतो, त्यामुळे 25 एप्रिल. तर या 25 तारखेला झापूक झुपूक प्रेक्षकांनी का बघायला हवं हे प्रत्येकाकडून एक एक कारण हवं आहे. ते कारण रिपीट नको व्हायला, म्हणजे त्यामुळे मम नको आहे. दुसरं काय त्यामुळे विचार करून प्रत्येकाचा एक म्हणजे 6 काढणं कारण माझ्या आणि निखिलवरच्या विश्वासावर बघावा. दोघांनी आम्ही पायपट भारी देवा दिला याच्या अगोदर. झापूक झुपूक हा फॅमिली एंटरटेनर आहे. ज्या ज्या गोष्टी लागतात एखाद्या सिनेमामध्ये, म्हणजे ब्लॉकबस्टर जे आम्ही म्हणतो हा सिनेमा होणार आहे, तर त्यासाठी या सिनेमामध्ये ड्रामा आहे, कॉमेडी आहे, खूप सुंदर गाणी आहेत, त्यानंतर ॲक्शन आहे, कॉमेडी आहे, अशा भरपूर गोष्टींचं पॅकेज आम्ही घेऊन आलो आहे. त्यामुळे 100% ऑडियन्स एंटरटेन होणार. मराठी सिनेमाचा प्रेक्षक म्हणून ही मला असं वाटतं की लार्जर दॅन लाईफ सिनेमा आपल्याकडे अलीकडे नाही झाला आहे आणि झापूक झुपूक हा त्या पद्धतीचा सिनेमा आहे जो फुल ऑन एंटरटेनमेंट आहे. सर जसं म्हणाले की प्रत्येकाचा प्रत्येक रुपया वसूल करणारा सिनेमा आहे. तुम्हाला धमाल मजा येणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही खूप प्रामाणिकपणे कष्ट केलेत आणि मला असं वाटतं की लोकांचं प्रेम आणि लोकांचा आशीर्वाद 100% आम्हाला मिळेल. एकाच वाक्यात सांगायचं झालं तर आत्तापर्यंतच्या मराठी चित्रपटांपेक्षा हा पूर्णपणे वेगळा सिनेमा आहे. आणि दुसरं वाक्य सांगायचं झालं तर या सिनेमामध्ये आत्तापर्यंतचे कुठलेच ठोकताळे नाही आहेत. सो म्हणून 25 एप्रिलला हा सिनेमा बघावा असं मला वाटतं. हे सगळ्यात सोपं उत्तर आहे. ते एका सिनेमातलाच डायलॉग आहे, एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट. सो आय थिंक इतकी सिम्पल थीम आहे की ह्याच्या जसं ॲक्च्युली केदार जे म्हणाला की ह्याच्या आड आम्ही काही वेगळं दाखवायचा प्रयत्न करत नाही आहोत. इट्स अन एंटरटेनमेंट. तुम्ही या, सुट्ट्या आहेत, त्याचा आनंद घ्या. यू विल एन्जॉय द फिल्म. दॅट्स इट. माझ्या वेळात ही स्पॉट ठेवून बघा. फुल कल्ला केलाय, फुल आडा, फुल माझ्या पॅटर्नमध्ये ज्याक्या मारल्या तुम्ही, तुम्हाला आनंद वाटणार, तुम्ही पोट धरून हसणार नाही. इतकं कॉमेडी त्या पिक्चरमध्ये असणार नाही. तुम्ही एकदा झापूक झुपूक 25 एप्रिलला बघून बघा, बघून घ्या फॅमिलीला घेऊन आणि बच्चांना, तुमच्या छोट्या छोट्या पिल्लांना. धन्यवाद. तुझ्या पॅटर्नमध्ये सांग ना. काय तुझ्या खास पॅटर्न मध्ये सांग ना. 25 एप्रिल मी बोलताना गोलीगत करून दाखव ना. मी बोलताना गोलीगत झापूक झुपूक झापूक झुपूक, मी बोलताना गोलीगत झापूक झुपूक झापूक झुपूक, मी फालतूला गोलीगत झापूक झुपूक झापूक झुपूक, मी गोल गोल गोलीगत झापूक झुपूक झापूक झुपूक. 25 एप्रिलला सूरज चव्हाणचा झापूक झुपूक येतोय. तुम्ही अख्ख्यांनी थिएटरमध्ये जा,
फुलवींच्या एखादा जॅक्या माला बुक किट्टिंगवर